नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत तूही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या लेटेस्ट रिव्ह्यूचे अपडेट्स पाहायला मिळतील. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे डेलीचे नोटिफिकेशन पण तुमच्या फोनवर तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर येईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे आता ईश्वरी ही तिने बघितलेलं असतं की तिच्या बॉक्सवर कोणीतरी पेट्रोल टाकलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती खूप रडत असते. सुप्रिया, जयू आत्या, नम्रता यांना पण खूप मोठा धक्का बसलेला असतो की आपल्या बाबतीत हे काय झाले. आपण एवढं मेहनत करून कालपासून याच्यावर एवढी मेहनत घेतली आणि आपली मेहनत ही एका मिनिटात अशी धुळीत मिसळलेली आहे. अशी वास असलेली, पेट्रोलचा वास असलेली मिठाई कोण खाणार आहे. तेव्हा आता माझी मेहनत पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे. ईश्वरीला खूप रडू येत असतं, कारण तिला ते गोष्ट आठवत असते की अर्णव सरांनी तिला जे चॅलेंज दिलेलं आहे की तुला जर मिठाईची ऑर्डर पूर्ण केली तर मी बेस्ट विनरचा म्हणजे अवॉर्ड देणार आहे, आणि जर तू ही ऑर्डर पूर्ण करू शकली नाहीस तर तुला बेस्ट लुझरचा अवॉर्ड मिळेल असं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे ईश्वरीने मनाशी पक्का ठरवलेलं असतं की आता काहीही झालं तरी ही ऑर्डर मी पूर्ण करूनच राहणार, आणि हा बेस्ट विनरचे जो काही अवॉर्ड आहे तो सगळ्यांसमोर मला मिळेल. ह्या खुशीमध्ये ती खूप आनंदात असतानाच आज अचानक तिचं स्वप्न भंग झाल्यासारखं तिला वाटत असतं. तर आता अचानक आकाश तिथे येतो आणि हा आकाश आल्यामुळे आता तो विचारतो की ईश्वरी, आणि ईश्वरी त्याला म्हणते की या ना आकाश सर. तेव्हा आता इकडे सुप्रिया आणि जयू आता ईश्वरीकडेच पाहतात, कारण त्यांची आकाशबरोबर ओळख नसते आणि अचानक तो का आलाय असं सगळ्यांना वाटत असतं. कोण आहे असं विचारल्यावर ईश्वरी आता त्याची ओळख करून देते की हे बघा आई, आत्या, हा ना अर्णव सरांचा लहान भाऊ आकाश सर आहेत हे. तेव्हा आता आकाश सर म्हणतात की हे बघ ईश्वरी, मी इथे तुला मिठाईची ऑर्डर पूर्ण झाली का हे विचारायला आलोय, कारण दादाने याचं मॅनेजमेंट माझ्याकडे दिली आहे. ऑर्डर पूर्ण होऊन ती पोहोचेपर्यंत मला लक्ष ठेवायला सांगितलंय, आणि त्यामुळेच आता मी इथे तुझ्याकडे जस्ट इन्क्वायरी करायला आलो होतो की मिठाई किती बनवून झाली आहे आणि किती राहिलेली आहे, किती वेळ लागणार आहे, कारण आता एकच दिवस आपल्याकडे होता आणि त्यातला फक्त आता काही वेळ उरला आहे. त्यामुळे तुझी तयारी झाली आहे का. तेव्हा आता ईश्वरी खूप शांत असते, कारण आता आकाश सरांना काय सांगावं तिला समजत नसतं, कारण मिठाईमध्ये पेट्रोल टाकून झाल्यावरती ती मिठाई तिने फेकण्याचा निर्णय घेतलेला असतो, कारण त्याला पूर्णपणे वास लागलेला असतो. आणि आता तिला आठवतं की मी आकाश सरांना कोणत्या तोंडाने सांगू की ही मिठाई पूर्ण तर झाली पण असा प्रसंग माझ्यावर ओढवलाय. तरीसुद्धा आता आकाश सर म्हणतात की ईश्वरी, काही प्रॉब्लेम आहे का, नाही जमणार आहे का तुला ऑर्डर पूर्ण करायला, उशीर होणार आहे का, मग मी दादाशी बोलू का ह्या विषयावर. तेव्हा ईश्वरी म्हणते तसं नाही आकाश सर, माझ्या बाबतीत खूप चुकीचं घडलंय. आत्ता थोड्या वेळापूर्वी इथे एक गुंडा आला होता आणि त्याने मिठाईच्या बॉक्सवरती पेट्रोल टाकून दिलं, आणि त्यामुळे पूर्ण मिठाईला पेट्रोलचा वास लागलाय. त्यामुळे ही अशी मिठाई कोण खाणार आहे सांगा ना तुम्ही, आणि मला द्यायला तरी थोडी तरी लाज वाटेलच ना. त्यामुळेच मी निर्णय घेतला की ही मिठाई सरांना नाही देऊ शकत मी. त्यावर आता आकाशला पण धक्का बसतो. तो म्हणतो की काय बोलतेस ईश्वरी, अगं पण हे पेट्रोल असं कोणी केलं, कोण आहे असं करू शकतं. तेव्हा ईश्वरी म्हणते मलाच माहिती नाही. मग आता थांब, मी आता शोध लावतो की हा व्यक्ती कोण आहे. सुप्रिया आणि अजय आत्या पण म्हणत असतात की हो बरोबर आहे यांचं, आपल्याला कळायलाच पाहिजे की तो माणूस कोण आहे आणि का असं करतोय तो आपल्या बाबतीत. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता ही वेळ नाही आहे, आता मला हे म्हणायचं आहे की जे झालं ते होऊन जाऊ दे, आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलंच बरं, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ उरला आहे. आणि मला असं वाटतं की आपण दुसरी मिठाई करण्यासाठी काही भांडवल मिळते का हे बघायला पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो की तुझ्यात आहे का हिंमत ईश्वरी, तू परत एवढीच मिठाई बनवू शकते का, आहे का तुझी कॅपॅसिटी. ईश्वरी म्हणते कॅपॅसिटी तर आहे हो माझी, मी करू शकते, पण माझ्याकडे भांडवल नाही आहे ना, कच्चा माल नाही आहे, तीळ आणावे लागतील, गूळ लागेल, खवा लागेल, हे सगळं मी कसं आणणार आहे सर, माझ्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा आकाशला खूपच आता दया आलेली असते. आवाज कमी कर गं. खूप दया येते ईश्वरीची, कारण ती रडतही असते आणि खूप कळवळीने सांगत असते की खरंच मला म्हणजे मिठाई पुन्हा बनवायला आवडेल, पण माझ्याकडे नाही आहे सर इतकं भांडवल. तर आकाश म्हणतो की हे बघ ईश्वरी, मी तुला माझ्यातर्फे मदत करत आहे, तुला माझी मदत मी देतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे दुकानं बंद असतील ना इतक्या रात्री, तर आपण शॉपिंग नाही करू शकत, आणि आपल्याला जो माल हवा आहे तो आपण आणलाच नाही तर मिठाई कशी बनवणार आहोत. त्यावर आता आकाश म्हणत असतो की हे बघ ईश्वरी, तू घाबरू नकोस, मी आता एक कॉल करतो आणि तुला लगेच सांगतो की पुढे काय होणार आहे ते. तेव्हा तो कॉल करतो आणि कच्चा माल मिळेल का असं समोर विचारतो. तेव्हा समोरून आकाश सर एकदम बिझनेसमॅन आहेत आणि त्यांना कोणी नकार देत नाही, त्यामुळे सतत समोरचा माणूस हो म्हणतो आणि त्याची होम डिलेवरी पण करायला तयार होतो. त्यामुळे ईश्वरीला आता पूर्णपणे डिपेंड असलेल्या आकाशची खूप मदत होते. आकाशने मदत केल्यामुळे ईश्वरी खूप खुश होते. थोड्याच वेळात सामान घरी आणलं जातं आणि प्रत्येकजण आता
कोणी तीळ भाजत असतं, तर कोणी गुळाचा पाक बनवत असतं, तर कोणी आता पेढ्यांची तयारी करत असतं. तर ह्या सगळ्यामध्ये इकडे नम्रता खूपच खुश झालेली असते, कारण नम्रताला आकाश सर खूप आवडतात आणि आज त्यांच्या लव्ह स्टोरीला पण सुरुवात झालेली आपण पाहतोय. तर प्रेक्षकांना आकाश सर हे आता अजून एक फोन करतात आणि स्टाफमधून 2 मुलींना ईश्वरीच्या घरी यायला सांगतात. आता त्या मुली ते घरी येतात आणि त्या 2 मुलींना पाहून ईश्वरी म्हणते की सर हे कोण आहेत? तेव्हा आकाश म्हणतो की माझ्या स्टाफमधल्या 2 मुलींना मी तुझ्या मदतीला आणलंय, कारण तुम्ही तिघीजणी काय काय बनवणार आहात. मग ईश्वरी सांगते हे बघा, तिळाच्या वड्या, पेढे आणि जिलेबी असे 3 प्रकार आपल्याला 700 बॉक्स बनवायचे आहेत. त्यामुळे आता आकाशवरती ईश्वरी खूपच खुश होते. आकाश म्हणतो की चला मग आता सुरुवात करा, माझ्याकडून तुम्हाला एवढी मदत झाली ठीक आहे ना, कारण ही जबाबदारी माझ्यावर आहे की हे ऑर्डर पूर्ण करून तिथे पोहोचवायची. म्हणजे यात कुठेतरी माझं पण आलंच ना इन्व्हिटेशन इन्व्हॉल्विंग, त्याच्यामुळेच मी हे सगळं केलं. आणि मग आता आकाश हा म्हणतो की एवढ्यावरच मी थांबणार नाही ईश्वरी, मी सुद्धा तुला मदत करणार आहे. असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरीला अजूनच आनंद होतो की सर तुम्ही आम्हाला काम करू लागणार, तुम्ही इथे काम करायला आलात. तिला जर आश्चर्य वाटत असतं, पण आकाश म्हणतो की हो चल आता. मग असं म्हटल्याबरोबर लगेच आता आकाश पण खाली बसतो आणि मुद्दामूनच तो नम्रताच्या जरा बाजूला बसलेला असतो, कारण आता नम्रता त्याला शिकवत असते की कसं काय बनवायचं आहे. त्याच वेळेला आता आकाश एक पेढ्याला शेप देत असतो आणि तो पूर्णपणे असा फ्लॅट होऊन जातो आणि त्यामुळेच ही नम्रता त्याच्यावर हसते आणि त्याला इशाऱ्याने सांगते की असं नाही बनवत पेढा, माझ्याकडे बघा, आणि हाताने त्याला पेढा कसा बनवायचा हे दाखवत असते. आणि इकडे मात्र कोणाचंच लक्ष नसतं, पण ईश्वरी बघत असते की काय चाललंय नक्की ह्या दोघांचं. तर आता रात्र झालेली असते आणि सगळेजण एक एक कर्म आराम करतात. त्यानंतर आता सुप्रिया ईश्वरीला म्हणत असतात की ईश्वरी अगं रात्रभर तू जागी आहेस आणि तुझे डोळे बघ कसे झाले, जरा अंग टाकून येतेस का तू, तोपर्यंत आम्ही बाकीचं करतो ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की माझं एवढं मोठं डील, माझं स्वप्न आहे आई, मला उद्या बेस्ट विनरची ट्रॉफी मिळणार आहे आणि तुला झोपायचं पडलंय का, मला नाही येते झोप, मी झोपणारच नाहीये. असं म्हणून ती पुन्हा कामाला लागली आहे. आणि आता ते बॉक्स चेक करत असतात की किती झाले, काउंटिंग चालू असतं बॉक्सचं. त्यामध्ये आता तिळाच्या वड्या आणि पेढे बनवून झालेले असतात आणि सगळे बॉक्स असे बनवून त्या बाजूला ठेवत असतात. मग ईश्वरी आता सुप्रियाला आणि आकाशला सांगत असते की आता फक्त आपल्याला जिलेबी बनवायची आहे आणि त्याचे बॉक्स भरायचे राहिलेले आहेत. मग आता वेळ पाहिल्यावर आकाश म्हणतो की ईश्वरी तुझ्याकडे अजून जेवढा वेळ आहे ना, तेवढ्या वेळात तू जिलेबीचे बॉक्स पण रेडी करशील याची मला खात्री आहे. असं म्हणून आता आकाश हा बराच वेळ ईश्वरीच्याच घरी असतो आणि इकडे आता अर्णव ऑफिसमध्ये आकाश आला नाही म्हणून वाट पाहत असतो की आज आकाशला काय झालंय, तो आला का नाहीये. म्हणून आता अर्णव त्याला फोन करतो आणि विचारतो की आकाश अरे तू कुठे आहेस, अजून ऑफिसला का आला नाहीस. तर आता आकाश म्हणत असतो की दादा मला यायला उशीर होणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की अरे हा ऑफिसचा टाइम चुकवला याने आज, पण नक्की हा आहे कुठे, याला यायला उशीर का झालाय, अजूनही झोपलेलाच आहे का हा. तेव्हा आता लावण्य त्यांचं बोलणं ऐकत असते आणि लगेच अर्णवकडे येऊन विचारते की आकाश सरांचा फोन होता का, काय झालं, म्हणजे तुम्ही मिठाईच्या बॉक्सबद्दल विचारलत का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मी आत्ताच आकाशला फोन केला होता आणि बॉक्स बनवून रेडी झालेले आहेत. तेव्हा आता लावण्याला धक्काच बसतो. ती विचार करते की असं कसं शक्य आहे, पेट्रोल टाकलेली मिठाई घेऊन तर येत नाही ना. तेव्हा आता जाळायची असती तर बरं झालं असतं, पण जाळली नाहीये ना, तोच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग लावण्या म्हणते की मला नाही वाटत की ती पेट्रोलवाली मिठाई ईश्वर इथे घेऊन येईल. आणि मग हिने काही प्लॅन तर नसेल ना केला दुसरा शॉर्टकटवाला मिठाई बनवण्याचा, असं लावण्या आता विचार करत म्हणत असते. त्याच वेळेला आता लावण्या तिच्या गुंडाला फोन करते आणि म्हणते की हे बघा, मला असं वाटतंय की ईश्वरीने पुन्हा मिठाई बनवलेली दिसते, कारण अर्णव सरांच्या बोलण्यावरून मला असं वाटतं की तिने पुन्हा मिठाई बनवलेली आहे. तेव्हा आता तुम्ही एकच करा, तिच्यावर बारीक लक्ष ठेवा आणि जेव्हा ती मिठाई घेऊन ऑफिसकडे यायला निघेल ना, तेव्हा मात्र आता आज तरी आपला प्लॅन सक्सेस व्हायला पाहिजे. काल तुम्ही आपला प्लॅन अर्धवट करून आलात आणि म्हणून तिने परत मिठाई बनवण्याची जिद्द दाखवून पुन्हा दुसरी मिठाई बनवलेली दिसते. तेव्हा आता तुम्ही तिच्यावर वॉच ठेवा आणि तिला आता बेशुद्धच करून टाका, म्हणजे ती काही अर्णवच्या ऑफिसपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तिची मिठाई काही कोणाला वाटण्यात येणार नाही. तेव्हा तर तिचा असा प्लॅन ठरलेला असतो आणि तो गुंड पण आता तयार होतो. तर ईश्वरी आता मिठाई बनवून झाल्यावर सगळे बॉक्स काउंट करते आणि आता एक मोठा टेम्पो बोलवलेला असतो आणि सगळं सामान त्या गाडीमध्ये भरलं जातं. मग आता सुप्रिया म्हणतात की ईश्वरी अगं तू एकतर रात्रभर झोपली नाहीये, त्यात तू ह्या कार्यक्रमाला चालली आहेस, तुला झोप तर येत नाहीये ना, तुझी तब्येत तर ठीक आहे ना. ईश्वरी म्हणते हो आई तू काळजी करू नकोस, मी बरोबर जाईल. त्याच वेळेला अर्णवचा कॉल आलेला असतो की ईश्वरी अगं तुला मिठाई बनवायला उशीर होतोय, म्हणजे आज तुला बेस्ट लुझरचीच ट्रॉफी मिळणार असंच मला दिसतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते की थांबा थांबा, इतकी काही करू नका, मी निघाली आहे. मग आता अर्णव म्हणतो हो का, निघाली आहे का, मग जरा मला तुझं लाईव्ह लोकेशन पाठव ना. नाही म्हणजे तुला किती वेळ लागेल काय मला पण अंदाज येईल. म्हणून ईश्वरी होकार देते आणि म्हणते की मी आता निघते आणि तुम्हाला लोकेशन पण पाठवते. मग आता ईश्वरी ही गाडीत बसते आणि गाडी आता थोडी पुढे आल्यावर लावण्य आता माणसाला फोन करते आणि सांगते की
आता तुम्ही ईश्वरीची दिशाभूल करा आणि ईश्वरीला वेळ होईल असं काहीतरी करा आणि ईश्वरी अचानकच आता बेशुद्ध होते, कारण तो माणूस लावण्याचा असतो. त्यामुळेच आता ईश्वरी ही बेशुद्ध झालेली आहे. पण आता कदाचित तिने जर ते अर्णवला लोकेशन पाठवलेलं असेल तर अर्णव मात्र ईश्वरीपर्यंत पोहोचू शकतोय आणि याचा फायदा तिला ती मिठाई ऑफिसपर्यंत वेळेवर पोहोचून ट्रॉफी मिळणे इथपर्यंत घेऊन जाणार आहे. तर त्यांचा हा पुढचा प्रवास पाहूया उद्याच्या भागात. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. पाहायला विसरू नका तू ही रे माझा मितवा. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला डेलीचे रिव्ह्यू पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, जेणेकरून तुम्हाला डेलीच्या रिव्ह्यूचे अपडेट्स तुमच्या आवडीचे आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.